मी खरं तर आमचं भाग्य समजतो की नीरा गावामधून पालखीची सोहळा नीरा गावामधून जातो आणि आमच्या या भूमीला पवित्र करून जातो। खरं तर इतकं ऊर भरून येतं की हे सगळं वातावरण आनंदीमय वातावरण बघितल्यानंतर की इथले तर मुली आहेतच, परंतु बाहेर जे दिलेले आहेत ते माहेरवासी येतात आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला जातो। माऊली रामकृष्ण हरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा वाल्हे मुकामानंतर आज सकाळी वाल्हेवरून लोणंद मुकामाकडे मार्गस्थ झालेला आहे। तत्पूर्वी दुपारी माऊलींच्या पालखी सोहळ्याचा नीरा गावामध्ये दुपारचा भोजन विसावा असतो आणि आपण आता सध्या नीरा गावामध्ये आहोत की ज्या ठिकाणी माऊलींचा विसावा असतो ते विसावा स्थळ आपण या ठिकाणी पाहतोय। आपल्यासोबत नीरा गावचे उपसरपंच राजेश काकडे आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया की कशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आज माऊलींचा पालखी सोहळा दुपारी या ठिकाणी विसावणार आहे, तर आपण नीरा गाव ग्रामस्थांनी काय तयारी केली? रामकृष्ण हरी, मी खरं तर आमचं भाग्य समजतो की नीरा गावामधून पालखीची सोहळा नीरा गावामधून जातो आणि आमच्या या भूमीला पवित्र करून जातो। खरं तर आम्ही आमचं खूप मोठं धन्य समजतो, आम्ही आमचं सेवा करण्याचा मोका दिला। नीरा गावामध्ये तयारी जर म्हणताल तर खूप मोठ्या प्रमाणावर गेले 15 दिवसापासून हालचाल असते, स्वच्छता चालू असते, तुमचे लाईटची सोय असेल, पाण्याची सोय असेल, फॉगिंग असेल, ज्या ठिकाणी तणनाशक मारून तण रहित करण्याचं ठिकाण असेल, ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी मुर्मीकरण करण्याचं काम असेल आणि त्यासाठी आम्ही खास मीटिंग घेऊन त्या ठिकाणी लोकांना जे काय अडचणी उद्भवतात ते समजून घेऊन त्या अडचणी सोडवण्याचं काम निश्चितपणे करतो। परंतु पुन्हा एकदा मी अतिशय स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की हा सोहळा स्वयंशिस्तीचा सोहळा आहे, जगभराने याची नोंद घेतली। मित्र, कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही, पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं। अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी। तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। आणि या सोहळ्याची गिनीज बुकमध्ये नोंद असलेले अगदी प्रशासन असू किंवा नसू, कारण जोपर्यंत स्वयंशिस्त नाही वारकऱ्यांमध्ये तोपर्यंत कुठलाही सोहळा पार पडू शकत नाही। आपण हाथरसची घटना बघितली, तशा धर्तीवर त्याच्याही पेक्षा हजारो 10 पटींनी जास्त लोकसंख्या असून सुद्धा खूप शिस्तीत, शांततेत आणि स्वयंशिस्तीने या ठिकाणी जातात। हे खरंच आम्ही असंही सांगितलं जातं की ज्या वेळेस पालखी सोहळा नीरेमध्ये येतो तेव्हा इथं यात्रा भरते, तसेच या गावातील ज्या मुली सासरी असतात त्या सुद्धा माहेर येतात। खूप मोठी पर्वणी आमच्यासाठी ते खरं तर सासरी गेलेल्या मुली या ठिकाणी 2 दिवस अगोदरच येतात, कारण आदल्या दिवशी सोपन काकाची पालखी असते, दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरांची पालखी असते आणि यावेळी तर 4 दिवसापासून हालचाल वाटली। खरं तर इतकं ऊर भरून येतं की हे सगळं वातावरण आनंदीमय वातावरण बघितल्यानंतर की इथले तर मुली आहेतच, परंतु बाहेर जे दिलेले आहेत ते माहेरवासी येतात आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला जातो नीरेमध्ये। अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळा ज्या ज्या गावातून जातो त्या ठिकाणी यात्रेचं स्वरूप येतं, तसेच एक मोठा आनंद सोहळा त्या ठिकाणी असतो। आता आपण नीरेमध्ये आहोत, दुपारी 12 वाजताच्या दरम्यान माऊलींची पालखी या ठिकाणी पोहोचणार आहे। येथील तयारी कशी आहे हे आपण जाणून घेतलं। तुर्तास धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, नीरा।